मित्रांनो, आता आपण बघूया की आपण माल्टिगोचं कॉन्फिगरेशन कसं करू शकतो ते. ठीक आहे, स्टार्ट करतो मी आता. सर्वात पहिलं तर इथे ओपन करून घ्या माल्टिगो. मी इथून कमांड लाईनमधून ओपन करतो. ठीक आहे, तुम्हाला जर हवं तर डिरेक्टली इथे ॲप्लिकेशन्समध्ये येऊन इथे जर तुम्ही सर्च केलात माल्टिगो तर इकडून डिरेक्टली पण ओपन करू शकता. ठीक आहे, पण मी जास्त प्रेफर करतो इकडून ओपन करणार. ठीक आहे, असं काही नाही आहे, पण तुम्ही डिरेक्टली इथून पण करू शकतात इथे टाईप करून, किंवा डिरेक्टली इथून पण करू शकता. ठीक आहे, त्यात काही फरक नाही आहे, बट मी जास्त प्रिफर करतो इथून ओपन करणं. ठीक आहे, आता हे असं ओपन होतं ग्राफिकलमध्ये. त्यानंतर इकडे आधी तुम्हाला काय करायचं तर सिम्पली आधी अकाउंट क्रिएट करायचं आणि मग नंतर लॉग इन करायचं. ठीक आहे, आणि माल्टिगो जो आहे तो ॲक्च्युली एक पेड सॉफ्टवेअर आहे. तर आपल्याला जसं बघा ॲक्टिवेट परचेस वगैरे इथे शो होते. तर आपल्याला जो CE व्हर्जन आहे, CE म्हणजे इथे दिले आहे बघा, CEचा अर्थ कम्युनिटी एडिशन, जो की आपल्याला फ्रीमध्ये मिळतो. काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, काही पर्टिक्युलर आपण फक्त फंक्शनॅलिटीज यूज करू शकतो, आणि जर एकदम फुल हवं आहे तर ऑब्वियसली आपल्याला पेड करावं लागेल. त्यानंतर सिम्पली बघा हे असं काही ओपन होईल. त्यानंतर आपल्याला ॲक्सेप्टवर क्लिक करून सिम्पली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला तो लॉग इन सांगतो आहे. तर लॉग इन कसं करणार आपण, कारण आपलं अकाउंटच क्रिएटेड नाही आहे. तर अकाउंट क्रिएट करण्यासाठी सर्वात पहिलं तर इकडे तुम्हाला वरती दिसते बघा रजिस्टर हिअर इथे. तर रजिस्टर हिअरवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. तो आपल्याला रिडायरेक्ट करेल त्यांच्या वेबसाईटवरती. तर त्यांच्या वेबसाईटवरती जसं आपण जाऊ तसं तिथे आपल्याला आधी सर्वात पहिलं तर अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि मग आपल्याला लॉग इन करावं लागेल. ठीक आहे, आता हे इथे त्यांची वेबसाईट ओपन होते आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर मी इथे टेम्प मेलसुद्धा ओपन करून घेतो. तर मित्रांनो, मी ते टेम्प मेल का ओपन केले, तर मला माझी रिअल जीमेल ID किंवा ईमेल वगैरे मला नाही एंटर करायचं आहे. तर त्यामुळे मी त्या टेम्प मेलने लॉग इन करणार आहे. ठीक आहे, तुम्ही पण जर हवा तर तुम्हाला टेम्प मेल तुम्ही यूज करू शकतात आणि तुम्ही तुमचे रिअल आयडेंटिटीसुद्धा वापरू शकतात, पण मी जास्त प्रेफर करेन आता टेम्प मेलला यूज करायचा. तर सिम्पली इकडे तुम्हाला पासवर्ड पण एंटर करायचा आहे. आधी तुम्ही इथे ईमेल एंटर करा, त्यानंतर इथे पासवर्ड एंटर करा. ठीक आहे, इथे पण सेम पासवर्ड एंटर करा आणि त्यानंतर इकडे जसं दिसतं तुम्हाला फर्स्ट नेम, जे की मी देतो जॉन, इकडे देतो डो. ठीक आहे, तुम्ही एंटर करू शकता तुमचं रिअल आयडेंटिटी पण. ठीक आहे, आता इथे नंबर एंटर करायचा, तर मी नंबर एंटर करतो. ठीक आहे, तर मी एंटर करतो नंबर आता. ठीक आहे, नंबर एंटर केला आणि कंट्रीमध्ये ऑब्विसली इंडिया करतो मी आता. इंडिया. ते इंडिया मी सिलेक्ट केलं आणि इकडे आर यू स्टुडंट, तुम्ही येस नो बघा तुमच्या हिशोबाने, मी तर नोवर ठेवले. त्यानंतर ऑर्गनायझेशन नेम, इकडे मी असंच काहीतरी 1 2 3 टाकतो. इथे सिलेक्ट करतो 1 to 10, इथे पण 1 2 3 एंटर करतो. हे URL बघा इथे स्टार नाही आहे, जसं इथे स्टार आहे, जिथे जिथे स्टार तुम्हाला दिसतोय ना हा, ते गरजेचं आहे, म्हणजे ते तुम्हाला एंटर करावंच लागेल. पण इकडे तुम्हाला दिसतं इथे स्टार नाही आहे, म्हणजे नेसेसरी नाही आहे, तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर इकडे तुम्ही इन्सिडन्स रिस्पॉन्स करतो, अजून पण काही करू शकतात. ठीक आहे, पेनिट्रेशन टेस्टिंग, ट्रस्ट अँड सेफ्टी न करता सायबर सिक्युरिटी ऑपरेशन करतो. त्यानंतर सिम्पली आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करून इकडे आपल्याला मोटरसायकलवरती क्लिक करायचं. ठीक आहे, सिम्पली तर मी व्हेरीफाय केलं आणि आता क्रिएट माल्टिगो ID याच्यावरती क्लिक करा. तर आपलं जे आहे ते इथे अकाउंट जे क्रिएट होईल. ॲक्च्युली इथे माझा वाटतं पासवर्ड इथे मॅच होत नाही आहे, तर मी इथे एंटर करतो पासवर्ड परत एकदा आणि आता क्रिएट माल्टिगो ID करतो. ठीक आहे, तर आता बघू शकतात आपलं पासवर्ड वगैरे सर्व बरोबर आहे आणि आता आपलं अकाउंट जे ते क्रिएट झालेलं आहे. हे एक्सप्लोर प्लॅन सांगतो, तर मी सिम्पली क्रॉस करून तर आपला जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे, बरोबर, क्रिएट झाले आहे आपला ID. त्यानंतर इकडे सिम्पली आपल्याला एक मेल येईल जो की कन्फर्मेशनसाठी आहे. तर मी इकडे हा ईमेल जो आहे तो कन्फर्मेशन करतो. ॲक्टिवेट माल्टिगो ID वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सिम्पली आपला अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट होऊन जाईल. ठीक आहे, ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकतात, पण जसं आपण कालीमध्ये इन्स्टॉल करतो आहे तर कालीमध्ये इन्स्टॉल करायची गरज नाही आहे, ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असतं. ठीक आहे, पण जर तुम्हाला इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ पण हवा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावर पण एक व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, तर परत एकदा हा कॉपी करूया ईमेल, कारण आता आपल्याला लॉग इन करताना वापरणार आहोत. तर सिम्पली मी इथे पेस्ट करतो हा. ठीक आहे, पेस्ट केला
त्यानंतर सिम्पली इथे पासवर्ड एंटर करा, जो तुम्ही मगाशी एंटर केला होता. ठीक आहे, पासवर्ड एंटर केला. आता इकडे ऑब्विसली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे, जो की इकडे तुम्हाला कॅप्चा आला असेल तो तुम्ही एंटर करा. ठीक आहे, तर माझा आहे 8 आहे. ठीक आहे, 8RE आणि J. तर मी सिम्पली नेक्स्ट करतो आता. आणि आता इकडे आपल्याला लॉग इन आपलं होईल. ठीक आहे, थोडा मे बी वेळ घेऊ शकतो, तुमच्या नेटवर्कवर वगैरे सुद्धा डिपेंडेंट आहे. तर जसं आपल्याला दिसतंय बघा, आपलं लॉग इन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. तसं दिसतंय जॉन डो आणि आपला ईमेल पण आलेला आहे. तर सिम्पली नेक्स्ट करून बघा, हे एवढ्या अजून स्टेप्स बाकी आहेत आपल्या. आता इन्स्टॉल ट्रान्सफॉर्म वगैरे काय काय होतं आहे, तर आपण डिरेक्टली हे पण काही इथे दिसतात बघा, मी तुम्हाला सांगतो. आधी ही प्रोसेस होते मी तुम्हाला सांगतो बघा. कॉन्फिगरेशन, तर हे असं काही येईल, तर हे पण तुम्हाला काही न करता तर सिम्पली नेक्स्ट करा. आणि हे सर्व तुम्हाला जर चेक करायचं तुम्ही चेक करू शकतात, पण मी नाही करत आहे. सिम्पली नेक्स्ट करतो. आणि आता हे तुम्ही वेब ब्राउझर इथे तुम्हाला शो करते, तो तुम्हाला जेवढे पण तुमच्याकडे असतील ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर मी इथं फायरफॉक्सच यूज करतो, त्यामुळे मी सिलेक्ट करतो हे. आणि तुम्ही इथे तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसतं जे की आहे सिस्टम डिफॉल्ट. तर जर तुम्ही डिफॉल्ट जर चेंज केलात तर तुमचं इकडे पण ऑटोमॅटिकली चेंज होऊन जाईल. तर तुम्ही हे पण करू शकतात. तर मी सध्या हे करून टाकतो. ठीक आहे, त्यानंतर सिम्पली फिनिशवर क्लिक करून तुमचं जे आहे टूल तो स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, हे असं काही आलं तर सिम्पली एक्नॉलेज करा आणि नोटेड करा. तर आता इथे तुम्हाला दिसतं खूप सारे टूल्स आहेत. ठीक आहे, तर फ्रीवाले आहेत बघा हे इथे तुम्ही इन्स्टॉल करू शकतात जर तुम्हाला हवे असतील इन्स्टॉलेशन तर. ठीक आहे, त्यानंतर हे सबस्क्रिप्शनवाले आहे, म्हणजे हा फ्री नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्फिगर करू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी कसं स्कॅन करतात, कसं प्रत्येक टूल यूज करतात त्याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवून. ठीक आहे, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.